ईश्वराला कोणीही वंचित नाही, कुणीही अश्लील नाही, ईश्वराला कोणीही उपेक्षित नाही. ईश्वराला सगळे सारखे. ईश्वर सगळ्यावरती सारखं प्रेम करतो. शोमरोणी स्त्रीचा दृष्टांत आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. एक फुलवाली असते. ही फुलवाली गरीब असल्यामुळं साध्याच वेशामध्ये फुलं विकण्यासाठी, हार विकण्यासाठी स्टेशनाजवळ जाऊन बसते आणि ती तिथे दररोज तसं जाऊन बसायची आणि तिथं फुलं घेण्यासाठी खूप लोक यायचे. एक तरुण यायचा, तिच्याकडून दररोज फुलं घ्यायचा, नियमितपणे तो यायचा आणि फुलं घेतल्यानंतर स्मिताच्या घरात तो निघून जायचा. एक दिवस हा तरुण तिला सांगतो, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, आय लव्ह यू. आणि मग ते ऐकून ती थोडीशी गोंधळात पडली. तिने ते त्याला धुडकावून दिलं आणि सांगितलं, चल निघून जा इथून. तो निघून जातो. दुसऱ्या दिवशी परत येतो आणि तिला सांगतो, खरंच मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आणि ती परत गोंधळात पडली, परत त्याला धुडकावून देते. तिसऱ्या दिवशी तसं घडलं, चौथ्या दिवशी तसंच घडलं. आणि मग ती विचार करायला लागते एक दिवस की खरंच या तरुणाचं माझ्यावरती प्रेम असेल का बरं. आणि मग ती सांगते, होय असू शकतो, मी त्याचा स्वीकार करीन. ज्या क्षणी ती ठरवते मी त्याचा स्वीकार करीन, त्या क्षणी ती फुले विकण्यासाठी निघायला लागणार होती. एवढ्यात ती घरात जाते. पुन्हा आपला संपूर्ण वेश बदलते, नवीन कपडे घालते, आपल्या गालाला ती मेकअप करते, ओठाला लाली लावते, केशविषय करते आणि ती बाजारामध्ये येऊन तिथं बसते फुलं विकण्यासाठी. हा तरुण येतो आणि तिला पाहून तो हसत हसत तिला सांगतो, आज काहीतरी चांगली बातमी दिसते, आज बर्थडे आहे असं वाटतं. ती म्हणते, नाही, आय लव्ह यू. त्या एकट्या क्षणीच तो तरुण नाचायला लागतो, जल्लोष करायला लागतो. आणि त्या क्षणापासून ते दोघांनी एकमेकांचा स्वीकार केलेला असतो. ज्या क्षणी त्यांनी एकमेकांचा स्वीकार केला प्रियमिनो, त्या क्षणी दोघांचं जीवन परिवर्तन झालं. त्या मुलीनं ज्या क्षणी त्याचा स्वीकार केला, त्या क्षणी तिची वेशभूषा बदलली, तिची केशभूषा बदलली, तिच्या गालावरती मेकअप आला, तिच्या ओठावरती लाली आली. तिचं संपूर्ण जीवन हे बदललं, तिचं जीवन परिवर्तन घडून आलं. नेमकंच असंच काहीतरी पॅलेस्टाईनमध्ये विहिरीच्या काठावरती 2000 वर्षांपूर्वी घडलं. विहिरीच्या काठावरती एक स्त्री, शोमरोणी स्त्री पाणी भरण्यासाठी आलेली असते. पॅलेस्टाईन हा 120 मैलांचा प्रदेश. 3 प्रांत, गालिल, समेरिया आणि जुदेया, ह्या तिन्ही प्रांतामध्ये ज्यूंची वस्ती. शेकडो वर्षापूर्वी ह्या ज्यूंच्या वस्त्यांवरती आणि त्यांच्या प्रदेशावरती बाहेरून अनेक लोक हल्ला करत, सिरियन लोकांनी हल्ला केला, बॅबिलोनच्या लोकांनी हल्ला केला, रोमनांनी हल्ला केला, डच लोकांनी हल्ला केला, अनेक लोकांनी त्या प्रदेशावरती हल्ला केला प्रिय बंधूंनो. आणि हल्ला केल्यानंतर काय करायचे, सगळे लुटमार करायचे. सगळे लुटमार म्हणजे वस्तू लुटायच्या, मौल्यवान वस्तू लुटायचे, सोने चांदी लुटायचे आणि माणसं पण लुटून घेऊन जायचे. जी धडधाकड माणसं असत त्यांना पण ते बंदिवासामध्ये घेऊन जायचे त्यांची कामं करण्यासाठी. आणि मागं ठेवायचे कुणाला, जे दुर्बल असत, अशांना मागं ठेवत. हे दुर्बल जीव जे मागं राहिले त्यांनी कालांतरानं इतर जातीच्या लोकांशी संपर्क साधला. ते इतर जातीच्या लोकांशी संपर्कात आले आणि त्यांनी आंतरजातीय विवाह केले, लग्न केली. आंतरजातीय विवाह करणं हा त्या काळी मोठा गुन्हा होता आणि त्या गुन्ह्याला कडक शिक्षा त्यावेळेला होती. म्हणून ते सावध असत. तरी पण ह्यांनी गुन्हा केल्यामुळं जेव्हा ज्यू लोक बंदिवासातून परत आले 333 साली आणि त्यांना कळलं की ह्या लोकांनी परप्रांतीयांशी विवाह केलेला आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्याशी संपर्क ठेवणं हे टाळलं. उलट ज्यूने जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा ह्यांना त्याच्यामध्ये वाटा दिला नाही. ह्यांनी निराळ मंदिर बांधलं शोमरोनीच्या प्रदेशामध्ये. आणि त्यामुळं हा जो संपूर्ण प्रदेश, जो शोमरोनीचा संपूर्ण प्रदेश, समेरिया हा वंचितांचा प्रदेश
उपेक्षितांचा प्रदेश, कलंकित झालेल्यांचा प्रदेश म्हणून मानला जाऊ लागला. आणि हे उच्चवर्णीय ज्यू त्यांना कमी लेखत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत, त्यांच्याशी व्यवहार करत नसत, त्यांच्या नगरातून जात नसत, जे जातील त्यांना शिक्षा होत असे. प्रियबंधूंनो, अशा वेळेला प्रभू ख्रिस्त काय करतो? अगदी जे ज्यूने ठरवलं असतं त्याच्या उलट करतो. ज्यूने 3 गोष्टी ठरवल्या जात्या. पहिली गोष्ट की कोणत्याही ज्यूने ह्या नगरामध्ये प्रवेश करायचा नाही. येशू ख्रिस्त त्या नगरामध्ये प्रवेश करतो. कोणत्याही ज्यूने कोणत्याही समरियन स्त्रीशी सार्वजनिक ठिकाणी सुसंवाद साधायचा नाही. येशू सार्वजनिक ठिकाणी विहिरेच्या काठावरती स्त्रीचीच नाही तर समरियन स्त्रीशी तो सुसंवाद साधतो. तिसरी गोष्ट की जे कलंकित आहेत त्यांच्याशी अजिबात रोटी कोणत्या प्रकारचा व्यवहार नाही, अन्यथा त्यांना घोर शिक्षा केली जाऊ शकते. प्रियबंधूंनो, येशू ख्रिस्त अगदी याच्या विरुद्ध करतो. तो शमूरींच्या प्रदेशामध्ये तो प्रवेश करतो आणि शमूरींच्या नगरामध्ये जाऊन विहिरेच्या काठावरती शमूरीन स्त्री पाणी भरण्यासाठी आलेली असताना तिच्याकडे पाणी मागतो. एक ज्यू, उच्चवर्णीय ज्यू एका दलित स्त्रीकडे पाणी मागतो आणि ती त्याला खडसावते की तू उच्चवर्णीय ज्यू, एका ज्यूने माझ्याकडे पाणी मागावं, आम्ही अस्पृश्य, हे कुठून, हे कसं काय शक्य आहे? आणि प्रियबंधूंनो, तो दुसरी गोष्ट तो करतो, स्त्रीशी तो सुसंवाद साधतो. आणि तिसरी गोष्ट तो करतो प्रिय बंधूंनो की तिचं संपूर्ण जीवन काय आहे ते जीवन दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा दाखवतो तो. आणि तिचं हळूहळू तिच्याशी सुसंवाद साधून तिची पापं काय आहेत ती तिला दाखवतो आणि तो त्या नगरामध्ये जाऊन राहतो, वसती करतो. तो नगरात जाऊन राहिल्यानंतर प्रिय काय घडतं, काय चमत्कार घडतो की ही स्त्री जी त्याच्याकडे आलेली असते, विहिरीच्या काठावरती पाणी भरण्यासाठी आलेली असते, येशूशी सुसंवाद साधताना येशू जेव्हा तिला विचारतो की तुझ्या पतीला घेऊन ये, ती सांगते मला पती नाहीत. येशू तिला सांगते 1 नाही तुला 5 पती आहेत. तर येशू तिचं प्रकटीकरण करतो. हे प्रकटीकरण ऐकून तिला कळतं की हा कुणीतरी निराळा माणूस आहे, हा कुणीतरी मसियासारखा असतो, हा मसियाच असला पाहिजे. आणि मग ती आनंदाने धावत जाते, भांडं तिथेच ठेवते आणि ती गावात धावत जाते आणि सांगते की मसियासारखा, येशू ख्रिस्तासारखा कुणीतरी, त्याने मला सगळं काही सांगितलं, कुणीतरी त्याच्यासारखं आहे, चला आपण तुम्ही सगळे चला त्याला भेटण्यासाठी. आणि सगळे त्याला भेटण्यासाठी येतात आणि त्या सगळ्यांचं हृदय परिवर्तन होतं, जीवन परिवर्तन होतं. सगळ्यांनी येशूचा स्वीकार केला, त्याला त्या नगरामध्ये राहण्यासाठी त्यांनी आग्रह केला. येशू ख्रिस्त त्या नगरामध्ये 3 दिवस राहिला आणि 3 दिवसामध्ये त्यांनी फक्त त्या समरियन स्त्रीचं नाही, सगळ्यांचं हृदय परिवर्तन आणि जीवन परिवर्तन घडवून आणलं. प्रियबंधूंनो, हे ईश्वराचं कार्य. काय कार्य? की जे वंचित आहेत, त्यांचे उपेक्षित आहेत, त्यांच्याकडे जाणं आणि त्यांना आपल्याकडे घेऊन येणं. प्रियबंधूंनो, आपण उपवास काळात आहोत. उपवास काळ हा समेटाचा कालखंड आहे. येशू ख्रिस्त धर्तीवरती अवतरला समेट घडून आणण्यासाठी, स्वर्गाचा पृथ्वीशी, मानवाचा स्वर्गाशी, स्वर्गाचा मानवाशी. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त जेव्हा या धर्तीवरती अवतरतो तेव्हा तो समेट घडून आणतो आणि त्यालाच आपण तारण म्हणतो. तारणाचा तो क्षण, क्षमेचा तो क्षण, समेटाचा तो क्षण. इथं प्रियबंधूंनो, येशू ख्रिस्त सगळ्या वंचितांशी, उपेक्षितांशी समेट घडून आणतो, त्यांना आपल्या स्वर्गीय पित्याकडे आणतो. आपल्यासाठी संदेश काय? की संदेश काय की पहिली गोष्ट की ईश्वराला कुणीही वंचित नाही, कुणी उपेक्षित नाही, कुणीही कलंकित नाही, सगळी ईश्वराची लेकरं आहेत. दुसरी गोष्ट की कुणीही कमी नाही की कुणीही अस्पृश्य नाही, सगळ्यांना आपण ईश्वराची लेकरं म्हणून मान सन्मानाने वागवलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की हा जो कालखंड आहे तो समेटाचा कालखंड आहे. तर आपापसामध्ये जे मतभेद आहेत ते सगळे विसरून आपण सगळ्यांशी
समेट घडून आणला पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.